नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, अशोक खरात या भोंदूबाबाचे कारनामे संपूर्ण राज्यासमोर आलेले आहेत. अनेक लोकांना या भोंदूबाबाने आपल्या जाळ्यामध्ये फसवले, अडकवले व त्यांच्याकडून लाखोची संपत्ती देखील लुटली. त्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या भोंदूबाबा विरोधात एक संतापाची लाट उसळलेली आहे. त्यात काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये या अशोक खरात प्रकरणावरती एक निवेदन सादर केले. काल विधानसभेमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की अशोक खरात या भोंदूबाबाचे ज्या ज्या राजकारणाचे संबंध आहेत त्यांची चौकशी होणार का? त्यांना उत्तर देता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्या ज्या व्यक्तींच्या विरोधात पुरावे मिळतील त्या सर्वांची चौकशी होणार. आपण सगळेजण राजकारणात आहोत. कुणाचा फोटो कुणासोबत येतो हे आपण पाहिले आहेत. मात्र कुणाचा फोटो कुणासोबत आहे यावरून कुणालाही दोषी ठरवता येत नाहीत, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पुढे मुख्यमंत्री असे म्हणाले की आपण अशोक खरात त्याच्या फोन मधील जो काही डिलीट झालेला डेटा आहे तो सर्व पुन्हा काढत आहोत. त्यानंतर त्याचा कोणासोबत आर्थिक व्यवहार होता, त्याच्या फोन मधील मेसेजेस कोणाचे होते, त्याच्याशी संबंध कोणाकोणाचे होते, या सर्व गोष्टी आपण काढत आहोत व त्यावरती कायदेशीर कारवाई देखील आपण करणार आहोत. म्हणजे ते असे बोलले की डायरेक्ट असो व इनडायरेक्ट पाठबळ देणाऱ्यावरती आपण थेट कारवाई करू, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये दिला. म्हणजे मुख्यमंत्री बोलताना असे म्हणाले की कुणालाही पाठीमागे घातलं जाणार नाही. तो दोषी येईल, तो सर्वांसमोर दोषी होईल, त्याच्यावरती थेट कारवाई ही केली जाईल, असं देखील स्पष्टपणे ते विधानसभेमध्ये बोलले. तर व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त शेअर नक्की करा. धन्यवाद.